आतापर्यंत 3 वेळेस दिलं, ते आरक्षण टिकाऊ नाही. आमची मागणी आहे ओबीसीच. तर ती जर त्यानुसार जर GR निघाला ओबीसी मधूनच फक्त, लाडक्या बहिणीचे 1,500 नको, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. मग मराठा समाजामध्ये लाडक्या बहिणी आम्ही नाहोत का? आणि म्हणून याचाच महिलांच्या स्वभावाचाच फायदा घेऊन शासनाने लाडकी बहीण योजना लागू केली. तर मराठा समाजाच्याला तर मुळीच आम्हाला 1,500 नको, आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे. शासनाने लाडकी बहीण ही योजना लागू केली, म्हणजे कोणीही मागितलेली नव्हती, पण ती शासनाने लागू केली कारण त्यांना इलेक्शन जिंकायचं होतं. मग मराठा समाजामध्ये लाडक्या बहिणी आम्ही नाहोत का? मग आम्हाला लाडक्या बहिणीचे 1,500 नको, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे आणि ते आम्हाला शासनाने दिलं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. पण लाडक्या बहिणीमुळेच सरकार पुन्हा सत्तेत आलं असं सुद्धा काही जण म्हणतात. हो, ते गोष्ट खरी आहे, कारण महिला ह्या थोड्याशा भावूक असतात आणि बहीण बहीण म्हटलं की महिला थोड्याशा भावावर प्रेम करायला लागतात आणि म्हणून याचाच महिलांच्या स्वभावाचाच फायदा घेऊन शासनाने लाडकी बहीण योजना लागू केली. आणि भाऊ निवडून आले असं आणि लाडक्या बहिणीचा भाऊ निवडून आलेला आहे, हीच त्यांची टेंडन्सी होती. आता कितीतरी लाडक्या बहिणी त्याच्यातून कपात झालेले आहेत आणि त्यांचं जी 1,500 रुपये मिळत होते ते सुद्धा बंद झालेले आहेत. तर मराठा समाजाच्याला तर मुळीच आम्हाला 1,500 नको, आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे आणि ते मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. जसं की आता दोन म्हणजे आज सांगितलेलं आहे की सगळे सोयरे हा जो शब्द आहे किंवा आत्ताच मी दादांना प्रश्न केला की तो एक शब्द यामध्ये आला किंवा ती मागणी पूर्ण झाली, तर या लढ्याला यश मिळेल असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्कीच. सगळे सोयरे हा जो शब्द आहे त्याच्यात घातलेला, तर ती जर त्यानुसार जर GR निघाला ओबीसी मधूनच फक्त, आतापर्यंत सरकारने 16% दिलं, 13% दिलं, 10% दिलं, हे आम्ही मागितलंच नव्हतं, ते न मागताच दिलेलं आहे. आमची मागणी काय आहे की कुणबी मराठा कुणबी आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आणि ते आरक्षण सगळे सोयरे ह्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे आणि हे शासनाने मान्य केलं पाहिजे. आम्ही सुद्धा भारताचे नागरिक आहोत, मग आम्ही कुठल्याच ह्याच्यात नाही म्हणजे आम्ही कुठं आहोत? म्हणजे ह्या देशातले नागरिक नाहीत का? आम्हाला तो हक्क आहे, आमच्या घटनेमध्ये तशी नोंद आहे आणि ते आरक्षण आम्हाला ओबीसीतून मिळालं पाहिजे, तरच आमचं आरक्षण टिकल. आतापर्यंत 3 वेळेस दिलं, ते आरक्षण टिकाऊ नाही. आमची मागणी आहे ओबीसीच.